चांदोबा रामायण 35वा भाग। तो कावळा इंद्राचा पुत्र, पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ, पर्वतांवर राहणारा आणि वायुगामी होता। जेव्हा ब्रह्मास्त्राने त्याचा पाठलाग केला तेव्हा तो कावळा तिन्ही लोकांत भटकत राहिला। इंद्र, देव किंवा महर्षी कोणीही त्याचे रक्षण करू शकले नाही। शेवटी तो रामाच्याच चरणी येऊन शरण आला। राम शरणागत वत्सल असल्याने त्यांनी त्याला क्षमा केली, परंतु ब्रह्मास्त्र व्यर्थ जाऊ शकत नसल्याने त्यांनी त्या कावळ्याचा उजवा डोळा नष्ट केला। सीतेने ही सर्व घटना हनुमंताला सांगितली आणि म्हटले की इतके सामर्थ्य असूनही जर माझ्या पतीने मला सोडवण्याचा प्रयत्न केला नसेल तर ते माझ्याकडून घडलेल्या कोणत्या तरी महापापाचेच फळ असावे। हनुमंताने त्यांना धीर दिला आणि विचारले की आपण राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि वानर समूहासाठी कोणता संदेश देऊ इच्छिता। रामांना सांगा की मी त्यांच्या कुशल मंगलतेविषयी विचारले आहे। त्यांना माझा साष्टांग नमस्कार सांगा। ज्याने मातेप्रमाणे माझी सेवा केली त्या लक्ष्मणाला सांगा की मी त्याच्या आरोग्याविषयी विचारले आहे। जर तो त्यावेळी माझ्या जवळ असता तर रावण माझे हरण करू शकला नसता। रामांना प्रस्थानास प्रवृत्त करण्यात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही। आपल्या वस्त्रामध्ये बांधलेली चूडामणी काढून त्यांनी हनुमंताला दिली आणि म्हटले की माझ्या मातेने माझ्या विवाहाच्या वेळी ही मला दिली होती आणि राजा दशरथ सुद्धा तेव्हा तिथे उपस्थित होते। ही पाहताच रामांना माझी माता, स्वतःचे पिता आणि माझी स्मृती येईल। हनुमंत आता आपल्या मूळ रूपात आले होते। चूडामणी घेतल्यावर त्यांना आढळले की ती आपल्या हातावर धारण करणे अशक्य आहे, म्हणून त्यांनी ती आपल्या बोटात घातली। सीतेला धीर दिल्यावर हनुमंताने त्यांचा निरोप घेतला। त्यांनी जाण्यापूर्वी रावणाशी थेट सामना करण्याचा निश्चय केला। इतक्या कष्टाने लंकेत येऊन केवळ सीतेचे दर्शन घेऊन परत जाणे त्यांना योग्य वाटले नाही। त्यांना वाटले की जर आपण राक्षसांच्या पराक्रमाचा आणि युद्धातील त्यांच्या व वानरांच्या सामर्थ्यातील अंतराचा अंदाज घेऊ शकलो तर सुग्रीवाच्या आज्ञेचे योग्य पालन होईल। सोबतच रावणाला सुद्धा वानर पराक्रमाचे ज्ञान होईल। रावणाला चिडवण्यासाठी अशोक वाटिका नष्ट करण्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणताही मार्ग नाही असा विचार करून हनुमंताने आपल्या पूर्ण शक्तीने अशोक वाटिकेतील वृक्ष उपटण्यास प्रारंभ केला। त्यांनी क्रीडा सरोवरे नष्ट केली। त्यांनी मनोरंजन पर्वत पाडले। पूर्ण अशोक वाटिका विनाशाचे दृश्य बनली। वृक्षांवरील सर्व पक्षी भयाने ओरडू लागले। लता तुटून कोमेजून गेल्या। सर्व भवने कोसळली। कितीही राक्षस आले तरी युद्धासाठी सिद्ध होऊन हनुमंत प्रवेशद्वारापाशी उभे राहिले। हनुमंताने केलेल्या विध्वंसामुळे सर्व राक्षसी बाहेर धावून आल्या आणि त्यांनी हनुमंताला पाहिले। त्या पाहत आहेत हे जाणून हनुमंताने आपले विशाल शरीर आणखी विस्तारले। त्यांनी सीतेला विचारले की हा कोण आहे? तो कोठून आला आहे? त्याला कोणी पाठवले आहे? त्याने तुमच्याशी काय वार्ता केली? सीतेने उत्तर दिले की तो कोण आहे हे मला कसे ठाऊक असेल? केवळ तुम्ही राक्षस आपल्या राक्षसी मायेला ओळखू शकता। त्याला पाहून मलाही भय वाटत आहे। तो कोण आहे हे तुम्हीच मला सांगा। सीतेने असे म्हटल्यावर त्या राक्षसी भयभीत झाल्या। काही जणी सीतेच्या रक्षणासाठी तिथेच थांबल्या आणि उरलेल्या रावणाला सांगण्यासाठी धावल्या। त्यांनी रावणाला सांगितले की एक भयानक शरीर आणि असीमित शक्ती असलेला कोणीतरी वानर आला आणि त्याने सीतेशी काही वार्ता केली। तो आता अशोक वाटिकेत आहे। तो कोण आहे असे विचारले तर सीता सांगत नाही। त्याला कोणी पाठवले हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु त्या वानराने पूर्ण वाटिका नष्ट केली आहे। त्याने एकही स्थान सोडलेले नाही। त्याने केवळ तो वृक्ष तोडला नाही ज्याखाली सीता बसते। सीता एका शिंशपा वृक्षाखाली गेली आणि त्याने तो सुद्धा तोडला नाही। त्याने अशोक वाटिका नष्ट केली आणि तुमच्या सीतेशी वार्ता केली, म्हणून तो दोन्ही कारणांनी मृत्युदंडास पात्र आहे। हे वचन ऐकून रावण अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्यासारख्याच पराक्रमी 80 सहस्र किंकर नावाच्या राक्षसांना हनुमंताला पकडण्याची आज्ञा दिली। ते विविध शस्त्रांसह निघाले आणि अशोक वाटिकेच्या द्वारावर हनुमंतावर तुटून पडले। त्यांनी वेढल्यावर हनुमंताने आपली शेपटी भूमीवर आपटली आणि प्रचंड गर्जना केली। त्या ध्वनीने आणि त्याच्या भुजांवर आपटण्याच्या आवाजाने पूर्ण लंका दुमदुमली। राम आणि लक्ष्मणांचा विजय असो, वानरराज सुग्रीवाचा विजय असो। मी रामाचा दास आहे। माझे नाव हनुमंत आहे। मी शत्रुसंहारक आहे। युद्धात सहस्र रावण सुद्धा माझा सामना करू शकत नाहीत। या सर्व राक्षसांच्या देखत मी या लंका नगरीला नष्ट करीन, सीतेला नमन करीन आणि रामांकडे परत जाईन, असे हनुमंत उच्च स्वरात ओरडले। हनुमंताला पर्वतासारखे विशाल पाहून आणि त्यांची गर्जना ऐकून राक्षस भयभीत झाले। तरीही राजाज्ञेचे पालन करणे आवश्यक असल्याने त्यांनी हनुमंतावर शस्त्रांचा वर्षाव केला। हनुमंताने द्वारावर असलेली एक मोठी लोखंडी काठी हातात घेतली आणि प्रहार करून राक्षसांना ठार मारले। अशा प्रकारे किंकर राक्षसांचा अंत केल्यावर हनुमंत युद्धाची इच्छा शांत न झाल्याने द्वारावरच प्रतीक्षा करू लागले। या दरम्यान काही वाचलेले राक्षस रावणाकडे गेले आणि त्यांनी सर्व किंकर मारले गेल्याचे सांगितले। रावणाने क्रोधाने प्रहस्ताचा पुत्र जंबुमाली याला हनुमंताशी युद्ध करण्याची आज्ञा दिली।
किंकरांना मारल्यावर तिथे उभे असलेल्या हनुमंताला अशोक वाटिकेतील एका चैत्यप्रासादाचे स्मरण झाले. त्यांनी अजून तो नष्ट केला नव्हता. ते कार्य करण्यासाठी त्यांनी एकाच उडीत त्या चैत्यप्रासादावर झेप घेतली. त्या प्रासादाचे रक्षण करणाऱ्या 100 राक्षसांनी शस्त्रे उचलली आणि ते हनुमंतावर चालून आले. त्यांच्या शस्त्रांच्या प्रहाराने क्रोधित होऊन हनुमंताने आपले शरीर आणखी विशाल केले. त्यांनी एकाच हिसक्यात त्या प्रासादाचा एक स्तंभ उपटला आणि तो फिरवू लागले, ज्याने अग्नी उत्पन्न झाला आणि पूर्ण चैत्यप्रासाद जळून भस्म झाला. हनुमंताने त्याच स्तंभाने त्या 100 राक्षसांना मारून टाकले. त्यानंतर ते मोठ्याने ओरडले की माझ्यासारख्या अनेक सहस्र वानरांना सुग्रीवाने सीता मातेच्या शोधासाठी पाठवले आहे. सुग्रीव लक्ष आणि कोटी वानरांचा इथे येईल. तुम्ही रामाशी शत्रुत्व पत्करले आहे. आता लंका उरणार नाही, ती नष्ट होईल. तुम्ही राहणार नाही, तुम्ही मरणार. रावण सुद्धा उरणार नाही. लाल फुलांच्या माळा घालून, केसात फुले माळून आणि सुंदर धनुष्यबाण घेऊन जंबुमाली गाढवे जुंपलेल्या रथात बसून आला. तेव्हा हनुमंत द्वारतोरणावर बसले होते. जंबुमालीने धनुष्य सांधले आणि अनेक बाण सोडले, ज्याने हनुमंताचे मुख आणि शरीर घायाळ झाले. जेव्हा हनुमंताने एक मोठा पाषाण फेकला, तेव्हा जंबुमालीने तो बाणांनी तोडला. जेव्हा हनुमंताने सालाचा वृक्ष उपटला, तेव्हा त्याने त्याचे तुकडे केले. शेवटी हनुमंताने तीच लोखंडी काठी घेतली आणि फिरवून फेकून मारली, ज्याने जंबुमाली रथाचा आणि गाढवांचा चिरडून नष्ट झाला. जंबुमाली सुद्धा मारला गेल्याचे ऐकून रावण क्रोधाने जळू लागला आणि त्याने आपल्या मंत्र्यांच्या 7 पुत्रांना हनुमंतावर पाठवले. ते आपल्या सैन्यासह मोठ्या उत्साहात निघाले. हनुमंताने आकाशातून संचार करत आपल्या हातापायांनी राक्षसी सैन्याचा संहार केला. पूर्ण लंका त्यांच्या मृत्यूकल्लोळाने दुमदुमली. मंत्र्यांचे पुत्र सुद्धा मारले गेल्यावर रावणाच्या मनात भय उत्पन्न झाले, परंतु त्याने ते दाबून ठेवले आणि विरूपाक्ष, युपक्ष, दुर्धर, प्रगस आणि भास्कर्ण या 5 मुख्य सेनापतींना बोलावून सावध केले. त्याने सांगितले की चतुरंगिणी सेनेचा जा आणि त्या वानराला दंड द्या. तो मला वानर वाटत नाही. कदाचित इंद्राने तपस्या करून हा जीव पाठवला असावा. मी बाली, सुग्रीव, नील आणि द्विविध यांसारखे सामर्थ्यवान वानर पाहिले आहेत, पण हा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो. युद्ध करताना किंचितही दुर्लक्ष करू नका. ते 5 जण निघाले आणि अशोक वाटिकेच्या द्वारावर पोहोचले. दुर्धरने हनुमंताच्या मस्तकावर 5 बाण मारले. हनुमंताने प्रचंड गर्जना केली आणि आकाशात झेप घेतली. तिथून ते वेगाने दुर्धरवर कोसळले आणि रथ, त्यातील 8 अश्व आणि दुर्धर एका क्षणात नष्ट झाले. दुर्धरचा मृत्यू झाल्यावर विरूपाक्ष आणि युपक्ष क्रोधित होऊन आकाशात उडाले आणि त्यांनी हनुमंताच्या छातीवर मुदगरांनी प्रहार केला. हनुमंताने एक अर्जुन वृक्ष उपटला आणि त्या दोघांना मारून टाकले. त्यानंतर उरलेल्या दोघांनी खड्ग आणि त्रिशूळ घेऊन हनुमंतावर हल्ला केला. हनुमंताने एक पर्वत शिखर उपटले आणि प्रगस व भास्कर्ण यांना ठेचून मारले. अशा प्रकारे 5ही योद्ध्यांना मारून हनुमंताने त्यांच्या सैन्यांचा सहज संहार केला. ही वार्ता ऐकून रावणाची दृष्टी आपला पुत्र अक्ष याच्यावर पडली. अक्ष त्वरित उठला, सुवर्णजडित धनुष्य घेतले आणि सुवर्णथावर आरूढ झाला आणि हनुमंतावर चालून गेला. हनुमंत अजूनही अशोक वाटिकेच्या द्वारावरच होते. अक्षकुमाराने हनुमंताचा पराक्रम पाहून आदराने पाहिले. दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. अक्ष तरुण असला तरी त्याचा पराक्रम पाहून हनुमंत प्रसन्न झाले, पण भविष्याचा विचार करून त्यांनी त्याला आताच मारणे योग्य मानले. अक्षकुमाराचा रथ आकाशात सुद्धा चालू शकत असे. हनुमंताने रथाचे अश्व हाताने मारले आणि चाके तोडली. रथ भूमीवर पडला, पण अक्ष आकाशात उडाला. आकाशात उडणाऱ्या अक्षचे दोन्ही पाय हनुमंताने पकडले, त्याला हवेत गोल फिरवले आणि जोराने भूमीवर आपटून त्याला ठार मारले. चांदोबा रामायण 35वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.